नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण सेक्टर वाईज कंट्रीब्युशन इन जी डी पी अँड वर्कफोर्स म्हणजे प्रत्येक सेक्टरचं भारताच्या जी डी पीमध्ये किती वाटा असेल किंवा त्याच्या वर्कफोर्समध्ये किती वाटा असेल हे 2024-25च्या आकडेवारीनुसार आपण बघणार आहोत. आता याच्यावर बघा बऱ्याचदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन येते किंवा दुसऱ्याही स्पर्धा परीक्षेत येते. त्याच्यामुळे हे एक आकडे थोडे आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. आता बघा इकडे मी सेक्टर लिहिलं. इथं पर्सेंटेज ऑफ जी डी पी आणि पर्सेंटेज ऑफ वर्कफोर्स कोणा बुकमध्ये एम्प्लॉयमेंट वगैरे दिलं असेल तर म्हणजे वर्कफोर्स किंवा एम्प्लॉयमेंट जरी आलं तरी सेमच समजायचं. आता बघा पहिलं जे लिहिलेलं आपण ॲग्रिकल्चर आणि नंतर इंडस्ट्री लिहिलं आणि त्याच्यानंतर मी लिहिलं की सर्व्हिस सेक्टर. आता तीन सेक्टरचं जी डी पीमध्ये काय कंट्रीब्युशन आहे आणि वर्कफोर्समध्ये म्हणजे त्यांनी किती रोल प्ले केलेला आहे किंवा त्या सेक्टरमध्ये वर्कफोर्स किती पर्सेंटेजमध्ये सामावून घेतलेलं आहे तर ते बघू आपण. आता बघा पहिले लिहिलेलं आहे की ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर जे आहे ते जी डी पीच्या म्हणजे जर जी डी पी 100 असेल भारताचा तर त्याच्यात 18% ॲग्रिकल्चरचा रोल आहे. म्हणजे 18% जी डी पीमध्ये ॲग्रिकल्चरचा रोल आहे. नंतर त्याचा वर्कफोर्समध्ये किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशनमध्ये 46% आहे. नंतर इंडस्ट्री जर आपण लक्षात घेतलं दुसरं सेक्टर तर त्याचा जी डी पीमध्ये वाटा 27% आहे आणि एम्प्लॉयमेंट किंवा वर्कफोर्स हे 24% आहे. तिसरं जे सेक्टर आहे सर्व्हिस सेक्टर. आता सर्व्हिस सेक्टरमध्ये जो जी डी पीमध्ये सगळ्यात जास्त वाटा जर असेल तर सर्व्हिस सेक्टरचा आहे तो आहे 55% आणि इकडे किती दिलेला आहे वर्कफोर्स किंवा ज्याला आपण एम्प्लॉयमेंटमधलं ते 30%. आता मग तुम्ही म्हणाल सर हे सगळं लक्षात कसं ठेवायचं एक्झाममध्ये. तर आता बघा याच्यासाठी मी एक साधा मराठी एक सेंटेन्स लिहितो. आता इथं लिहितो बघा हे शेती हे असा लिहितो मी शेती आणि एक ट्रिकच म्हणा त्याला शेती असे असं लिहितो मी त्याला शेती असे. ठीक आहे. नंतर खालील एक सेंटेन्स लिहितो की मी सेवा म्हणजे आकडे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. इथं बघा इथं लिहितो मी से वा आणि इथं लिहितो मी प्रति. एक ट्रिक्सच म्हणा त्याला आपण किंवा सहज या दोन सेंटेन्स ना किंवा या छोट्याशा हा जो काही मी कोड लिहिला त्याच्यामुळे सगळे आकडे पाठ होणार. आता बघा पहिलं काय लिहिलं मी शेती असे. आता शेती म्हणल्यावर काय झालं आपलं हे ॲग्रिकल्चर आलं. म्हणजे किती लिहिणार 18. से म्हणजे किती लिहिणार इथं आपण 46. याचा इश्यू संपला. दुसरं सेवा. सेवा म्हणजे कोणतं आपलं हे सर्व्हिस सेक्टर. इकडे बघा हे सर्व्हिस सेक्टर आणि म्हणजे किती 55. ती म्हणजे किती हे 30. हे कळेल ना. हा म्हणजे आता बघा हे जर दोन आकडे पाठ केले आपण म्हणजे एवढं जरी कोड लक्षात ठेवला तर आता इंडस्ट्रीचे किती आकडे आहे हे लक्षात ठेवायची गरज नाही. कारण की जर आपण 18 आणि 55 ॲड जर केले तर हे किती झालं 8 आणि 5 13 आणि हे 63. म्हणजे किती झालं जवळपास 8 आणि 5 13 म्हणजे 73 झाले ना आणि उरलेले किती मग हे 27. इथं सुद्धा सेम 46 आणि 30 किती झाले 76 आणि उरले किती आता हे 24. म्हणजे हे 27 आणि 24 आपल्याला मेमराईज किंवा लक्षात ठेवायची गरज आहे का तर नाही. तर त्याच्यामुळे फक्त आपण काय करणार की सेक्टर वाईज याच्यावर कोणतेही पर्सेंटेज कसं वर्कफोर्स जरी आलं जी डी पी आलं तरी आपल्याला. आता बघा एक्झाममध्ये काहीतरी 17 असेल किंवा जर म्हणजे 18च्या जवळपास जर आकडा असला तरी ते क्लोज म्हणजे खरं मानायचं कारण की हे आकडे काही फिक्स नसतात. म्हणजे त्याच्यामुळे एक्झॅक्टली आकडे घ्यायचे नाही. इथं एक्झाममध्ये जर 17.5 आलं किंवा 18.2 आलं तरी त्याला करेक्ट मानायचं आहे. आपण काय कोड लिहिला फक्त शेती असे सेवा प्रति. म्हणजे सेवा म्हणजे हे इकडे घेतलं आपण. शेती म्हणजे कोणतं शेती म्हणजे ॲग्रिकल्चर. म्हणजे 18. से म्हणजे 46. सेवा म्हणजे सर्व्हिस. म्हणजे त्यातला 55 आणि ती म्हणजे किती 30. म्हणजे सहज लक्षात. आता उरलेले इंडस्ट्रीचे आकडे हे आपण पाठ करणार नाही. कारण की काय झालं की 18 आणि 55 म्हणजे 18 आणि 55 किती झाले 73 आणि मग उरते किती आपल्याजवळ 27. तर 27 कशाचा आकडा असेल तो इंडस्ट्रीचा. नंतर इथं सुद्धा सेम 46 प्लस 30 किती झाले 76 म्हणजे उरलेला आकडा कोणता आहे 24. तर म्हणजे हे इंडस्ट्रीचे जे न्यूमेरिकल किंवा आकडेवारी आहे ती लक्षात आपल्याला पाठ करायची गरज नाही. ते ऑटोमॅटिक आपल्याला सापडते. होप करतो बऱ्याच गोष्टी म्हणजे मेमराईज झाल्या असतील किंवा समजल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.